4 महिन्यांचं बाळ 8 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर आता हे बाळ ऑक्सिजनवर आहे. 4 महिन्यांच्या या बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. फक्त हे बाळच नाही तर लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा या आजाराचा धोका वाढलाय. हा आजार कुठला? तर कोरोना. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर हे शब्द चर्चेतून मागे पडले असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. भारतात सध्या 257 रुग्ण असून त्यातही महाराष्ट्रासह केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग सारख्या देशांमध्ये सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये 11,100 केसेसची नोंद झाली होती. मेच्या पहिल्या आठवड्यात हा आकडा 14,200 पर्यंत पोहोचला होता. हाँगकाँगमध्येही मागच्या वर्षभरात सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण गेल्या 5 महिन्यात आढळून आलेत. चीनमध्येही कोरोनाची स्थिती गंभीर आहे. JN.1 हा व्हेरियंट या रुग्णांमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. पण आता अचानक कोरोना रुग्ण वाढण्याचं कारण काय? तर JN.1 व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा वेगळा कसा आहे? कोरोनाचा धोका कोणाला आणि किती आहे? भारतात कोरोनाची स्थिती नेमकी काय आहे आणि या सगळ्यात काळजी नेमकी कशी घ्यायची जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सगळ्यात आधी कोरोना अचानक वाढण्याची कारणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊयात. याआधी जेव्हा कोरोनाची लाट आली त्या दरम्यानही एप्रिल-मे महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं होतं. तर यामागचं पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात जरी उष्णता जास्त असली तरी गाड्या, घरं, ऑफिसेसमध्ये एसीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळं कमी झालेलं कोरोना संक्रमण पुन्हा वाढण्याचा धोका असतो. तसंच भारताचा विचार केला तर उन्हाळ्यात सुट्ट्या असतात, लोकांचं फिरायला जाण्याचं प्रमाण वाढतं, लग्न समारंभ, कार्यक्रम यामुळं एकाच ठिकाणी जास्त लोक जमण्याचं प्रमाणही वाढतं. हे सुद्धा उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल-मे महिन्यात कोरोना रुग्ण वाढण्याचं कारण असू शकतं असंही सांगण्यात येतंय. थायलंडमध्येही सॉन्ग्क्रॉन फेस्टिवल नंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. तर कोरोना आता अचानक वाढण्याचं दुसरं कारण सांगण्यात येतंय ते म्हणजे व्हायरसमध्ये झालेला बदल किंवा म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? तर कोणत्याही व्हायरसच्या मूळ गुणधर्मात काही बदल होतो किंवा व्हायरसच्या जीन्समध्ये बदल होतो तेव्हा त्याला व्हायरसचा म्युटेटेड व्हेरियंट असं म्हणतात. वेळेनुसार आपल्यातली प्रतिकारक क्षमता कमी जास्त होते, त्यानुसार व्हायरसमध्येही आपली प्रतिकारक क्षमता कमी जास्त करण्याची क्षमता असते. आता हा बदललेला JN.1 व्हेरियंट नेमका काय? तर JN.1 हा आधीच्या ओमिक्रॉनचाच एक म्युटेशन होऊन तयार झालेला उपप्रकार आहे. ओमिक्रॉनच्या BA.2.86चा म्हणजे पेरोला या व्हेरियंटचा उपप्रकार JN.1 आहे. पण हा नवीन व्हेरियंट नाही. 2023 मध्येच या व्हेरियंटनं बाधित झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. हा आधीच्या व्हेरियंटपेक्षा वेगाने संक्रमण होणारा व्हेरियंट असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. तसंच या व्हेरियंटमध्ये 30 वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन पाहायला मिळतात जे आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त आहेत. या बदलांमुळे हा व्हेरियंट अजून जास्त शक्तिशाली आणि वेगाने पसरणारा बनलाय. तसंच माणसाच्या इम्युनिटीपासून वाचण्याची ताकदही JN.1 व्हेरियंटमध्ये आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त आहे. यामुळे काय होतं तर हा व्हायरस शरीरात जास्त दिवस राहू शकतो. घसा दुखणं, कोरडा खोकला, ताप येणं, थकवा, नाक गळणं, डोकं दुखणं, वास न येणं, तोंडाची चव जाणं अशी काही प्रमुख लक्षणं या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. तसंच काही जणांना जठर आणि आतड्याशी संबंधित आजार झाल्याचंही दिसून आलंय. ही लक्षणं काही दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत राहू शकतात. आता भारतात कोरोनाची परिस्थिती नेमकी काय आहे ते पाहूयात. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा. भारतात 2019 ते 2021 दरम्यान अनेकांचं आयुष्य बदलून गेलं. कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि जग एका रात्रीत बदललं. काही जण त्यातून बाहेर पडले पण अजूनही बरेच जण त्या आघातामधून सावरत आहेत. आता पुन्हा आरोग्याचा धोका आणि अनिश्चितता वाढताना दिसते. त्यामुळं त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हवा टर्म इन्शुरन्स, जो तुमच्या नंतरही तुमच्या कुटुंबाची आर्थिकदृष्ट्या काळजी घेईल. ही एक अशी हमी आहे जी केवळ 600 ते 700 रुपये प्रति महिना भरून कोट्यवधींचं कव्हर मिळवून देऊ शकते, ज्यामुळं घर खर्चासोबतच मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा. समजा तुम्ही आजारी पडलात तर त्याच्या उपचाराचा खर्च सुद्धा खूप वाढलाय. अशा वेळी लोकांना सेव्हिंग्ज खर्च करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं किंवा प्रॉपर्टी विकावी लागते. पण फक्त 400 ते 500 रुपये प्रति महिना भरून आरोग्य विम्यानं कोट्यवधींचं कव्हर मिळू शकतं. म्हणूनच आजच टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स घ्या आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा. आणि हो, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे ज्यातून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेली योजना निवडू शकता आणि ऑनलाईन खरेदीवर 15 ते 25% सूटही मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनपेक्षित घटना कधीही घडू शकतात, त्यामुळे त्यासाठी तयार राहा आणि आजच तुमच्या कुटुंबासाठी विमा घेऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी
डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। आता पुन्हा वळूयात भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीकडे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर असलेल्या डेटानुसार सध्या देशात कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आहेत। 164 रुग्ण हे मागच्या 10 दिवसात वाढलेत। आता राज्यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास सगळ्यात जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण असणारं राज्य केरळ आहे। केरळमध्ये मागच्या 10 दिवसांमध्ये 69 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे सध्या केरळमध्ये 95 कोरोना रुग्ण आहेत। केरळ नंतर सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण असणारं राज्य आहे तमिळनाडू। 12 मे पासून 34 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे तमिळनाडूमध्ये 66 कोरोनाचे रुग्ण आहेत। यानंतर देशात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण असणारं तिसरं राज्य महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 56 रुग्ण आहेत। त्यातल्याही तब्बल 44 कोरोना केसेस या महाराष्ट्रात मागच्या फक्त 10 दिवसात आढळल्यात। पण राज्यानं जाहीर केलेले आकडे केंद्र सरकारच्या आकडेवारीपेक्षा वेगळे आहेत। 20 मेला महाराष्ट्र आरोग्य विभागानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं, ज्यामध्ये राज्यात 106 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं होतं। यापैकी 52 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना संभाव्य परिस्थितीसाठी सरकार अलर्ट आहे, आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू करण्याची गरज नाही, लोकांना काळजी करण्याची गरज नाही असं सांगितलंय। याशिवाय कर्नाटकात 13, पुद्दुचेरीमध्ये 10, दिल्लीत 5 तर गुजरातमध्येही 7 कोरोना रुग्णांची नोंद आहे। लहान मुलं, वृद्ध, इम्युनिटी पॉवर कमी असणारे लोक आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या लोकांना JN.1 व्हेरियंटचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात येतंय। कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्क घालणं, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं, ही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय। तसंच कोविडचं संक्रमण कमी झालं तसं अनेकांनी कोरोना व्हॅक्सिनचे बूस्टर डोस घेतले नाहीत, मात्र व्हायरसमधलं म्युटेशन आणि व्हायरसची वाढलेली इम्युनिटी बघता या संक्रमणापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय। पण कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असूनही याचा धोका आधीच्या व्हेरियंट इतका नसल्याचं का सांगण्यात येतंय? तर तज्ज्ञांच्या मते JN.1 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसचाच एक व्हेरियंट असला तरी याचा शोध लागून आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटलाय। त्यामुळं हा काही नवीन व्हायरस नाही। विशेष म्हणजे व्हायरसच्या या नव्या व्हेरियंटची गंभीरता, त्यांची लक्षणं, त्याच्या उपचारांचा बऱ्यापैकी अंदाज तज्ज्ञांकडे। 2020 मध्ये कोरोना हा नवीन व्हायरस होता, त्याविषयी फारसा अभ्यास नव्हता, त्याची लक्षणं आणि उपचारांबद्दल फारशी माहितीही नव्हती। त्यामुळे कोविड-19 किंवा ओमिक्रॉन या व्हेरियंटचा धोकाही जास्त होता। तसंच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे रुग्ण ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंट JN.1 चे आहेत। त्यामुळे भारतातल्या नागरिकांनी जास्त घाबरण्याची गरज नाही। ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात आला तोपर्यंत भारतातल्या बहुतेक लोकांना कोविडची लागण झाली होती। यामुळे आता जरी व्हायरसची इम्युनिटी वाढली असली तरी या व्हायरसच्या विरोधात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे। त्यामुळे भारतात तरी पूर्वीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। मृत्यूचं प्रमाण या संक्रमणात कमी असून आतापर्यंत केरळमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं सांगण्यात येतंय। भारतात जरी कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढत असल्या तरी सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं सांगण्यात येतंय, मात्र काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय। लक्षण आढळल्यास उपचार घेतल्यावर या व्हेरियंटवर मात करता येईल असंही तज्ज्ञांनी सांगितलं असलं तरी या परिस्थितीत आपल्या कुटुंबाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देते की तुमच्यासोबतच तुमच्या फॅमिलीचं भविष्य सिक्युअर आणि सेफ करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवर आत्ताच क्लिक करा, तुमचा टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।